कुष्ठरोगाबाबत समाजात आजही असलेल्या गैरसमज, भीती आणि भेदभाव दूर करण्यासाठी शासनाने ठाम पावले उचलली आहेत. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये योग्य माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात अभियानांतर्गत अमरावती शहरात विविध ठिकाणी जनजागृती आणि तपासणीचे कार्यक्रम राबविण्यात आले. कुष्ठरोग हा आजच्या घडीला पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. मात्र माहिती अभावी समाजात अजूनही या आजाराबाबत भीती आणि भेदभाव पाहायला मिळतो. हीच मानसिकता बदलविण्यासाठी शासनाच्या वतीने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन नागरिकांना कुष्ठरोगाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. रोगाची लक्षणे, उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय आणि समाजातील भेदभाव कसा दूर करावा याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. कधी समोर येत नाही आणि त्या अनुषंगाने खूप जास्त हिडन केसेस भरपूर ठिकाणी राहते. मागच्या वर्षीपासून डॉक्टर पूनम सोबत आमचं प्लॅनिंग चालू होतं आणि तुम्ही सर्वांना पण माहिती असणार की आम्ही लेप्रसी फ्री विलेज ह्या अनुषंगाने कामं करायसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हे एक खूप मोठं विजन आहे, बिकॉज लेप्रसी फ्री पूर्णतः करणं हे इतकं सोपं गोष्टी नाही आहेत आणि ह्याला भरपूर वेळ लागणार. जेव्हा नॅशनलची टीम इथे आली होती त्यांचं म्हणणं होतं की तुमचं एक स्पेसिफिकली इंडिकेटर आहे ज्यामध्ये यू आर ग्रेटर दॅन 1 PR इंडिकेटर, तर त्यामुळे तुमच्या इथे लेप्रेसीचे केसेस खूप जास्त आहेत आणि डॉक्टर पूनमचं म्हणणं होतं की आम्ही डिटेक्शन खूप चांगलं करतो, त्यामुळं आमचा पर्सेंटेज इज मोर दॅन 1. पण चांगली बाब आहे, लपवण्याच्या पेक्षा जितका जास्त केसेस बाहेर येतील हळूहळू ते केसेसचं निवारण करून लोकांमध्ये जनजागृती करून ते कमी करता येते. हे खूप इम्पॉर्टंट मोहीम आहे. ऑलरेडी लेप्रेसीचे पूर्ण एक 1.5 महिन्याचा कालावधी होता ज्यामध्ये तुम्ही पूर्ण प्रोग्रामच राबवले होते. ते प्रोग्राम तुम्ही ऑलरेडी राबवलेले आहेत. स्पर्श प्रोग्रामचा स्पेसिफिक जे उद्देश आहे आता त्यांनी सांगितलेले आहेत. वीटभट्टीमध्ये अंजनगाव बारी असो ह्या पट्ट्यामध्ये खूप जास्त वीटभट्टी आहेतच. ह्यामध्ये तुम्ही सर्व जाऊन आत्ता जे तपासणी करणार हे खूप इम्पॉर्टंट असणार की त्यानंतर तुम्ही बॅक ट्रेसिंग करू शकतात आणि त्यांचं जे स्पेसिफिक ठिकाण आहेत तिथे पण जरी लेप्रेसीचे पेशंट्स वगैरे आढळले तर त्याला आत्तापासूनच तुम्ही थांबवू शकतात. आणि स्पेसिफिकली ह्यामध्ये आशा ताईंचा खूप मोठा रोल असते. प्रत्येक अभियान असते तर तुमच्या खांद्यावरच प्रोग्राम राबवला जाते. डॉक्टर मोहकार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्ह्यातील विविध भागात सातत्याने राबविले जात आहे. मंगळवारी अमरावती शहरातील राठीनगर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात या अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. यावेळी वसतिगृहातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना कुष्ठरोगाबाबत योग्य मार्गदर्शन देण्यात आले. लवकर निदान, वेळेवर उपचार आणि समाजातील सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र घडवता येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नमस्कार, मी डॉक्टर पूनम मोहकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती. दिनांक 30 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर कुष्ठरोग निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरामध्ये जितके कुष्ठरोगाचे पेशंट शोधल्या जातात दरवर्षी त्याच्या जवळपास 50% आपल्या भारत देशामध्ये कुष्ठरुग्ण आहेत जे आपण शोधतो दरवर्षी. तर अजूनही भारतामध्ये कुष्ठरोग आहे, तो हद्दपार झालेला नाही. कुष्ठरोगाला भारतातून हद्दपार करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहे. त्यासाठीच दरवर्षी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा कुष्ठरोग निवारण पंधरवडा म्हणून आपण साजरा करत असतो. यावर्षी सुद्धा स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान कुष्ठरोग निवारण पंधरवडा आपण 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राबवत आहोत. समाजामध्ये कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती देणे आणि त्या प्रतीचं समाजाचं जे काही अंधश्रद्धा, गैरसमजुती, भ्रामक कल्पना समाजामध्ये आहेत त्यांचा नाश व्हावा या दृष्टीने आपल्याला जनजागृती या कालावधीमध्ये करायची असते आणि आपण शासन स्तरावर प्रयत्न करत आहोत. सोबतच कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र हे सुद्धा अभियान आपण याच कालावधीमध्ये राबवत आहोत. नियमित सर्वेक्षणामध्ये जे लोक घरी राहत नाहीत
शोध कार्यामध्ये घरी सापडत नाहीत अशा लोकांसाठी, जसे की ऊसतोडीचे कामगार, बांधकामावर काम करणारे कामगार, वीटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, आदिवासी आश्रमशाळांमध्ये राहणारे विद्यार्थी, वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी, कारागृहामधील बंदीजन किंवा स्थलांतरित भटके लोक इत्यादी लोकांसाठी कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र असं अभियान सुद्धा आपण राबवत आहोत. तर या कालावधीमध्ये सर्वेक्षणामध्ये जे काही कुष्ठरुग्ण आपल्याला आढळतात त्यांचं त्वरित निदान करून त्यांना MDT बहुविध औषधोपचार 100% खात्रीशीर इलाज आपण सुरू करत असतो, जेणेकरून समाजामधून संसर्गाची साखळी आपल्याला खंडित करता येईल. स्पर्श याचा मूळ उद्देश आहे समाजामध्ये कुष्ठरुग्णांप्रतीचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा जे काही स्थान आहे त्या स्थानाला स्पर्श करून सर्व भ्रामक कल्पना, अंधश्रद्धा समाजातून हद्दपार करायच्या. चला तर भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया. धन्यवाद. कुष्ठरोगाबाबत भीती नाही तर माहिती गरजेची आहे. भेदभाव नव्हे तर माणुसकी हवी. आणि याच उद्देशाने शासनाचा कुष्ठरोग मुक्त व भेदभाव मुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक मजबूत होताना दिसत आहे.